the position of A bar on x axis is nothing but A bar dot I cap divided by y dot I cap. A bar चा जागी A bar चा वेक्टर, I cap चा जागी I cap. This one I cap ला लिखता है तुम्हाला I plus 0j plus 0k दोनोंचा डॉट प्रोडक्ट P into 1 P है ना ये दाला I चा मल्टीप्लिकेशन P I चा कोएफिशिएंट 1 बाकी सगळे 0 P आला फक्त आणि P ची तुम्हाला दिली तो. So similarly projection of A bar on y axis. So y axis मतलब A bar dot j cap divided by magnitude of j cap. So it is nothing but j cap is 1. J cap म्हणजे 0 I cap plus j cap is 1. So we got here P into 0 0 फक्त काय आला Q into 1 Q आणि Q म्हटल्यावर V. Similarly projection of A bar on z axis. A bar dot k cap divided by magnitude of k cap is nothing but k cap. तर हे तुम्हाला किती आला हे सगळं 0 r is 0 आणि हा k cap. तर फक्त तुम्हाला किती आला r dot 1 r आणि 1 किती आला. So therefore the sum is equal to just direct sum is equal to किती आला 2 plus 3 plus 4 that is equal to किती आला. ठीक है पूरा साइकिल का ऑनलाइन कर सकते हैं. ओके नाउ नेक्स्ट क्वेश्चन है थोड़ा आएगा जरा करते हैं. ठीक है क्वेश्चन नंबर 5 है. सपोज दैट all sides of an equilateral quadrilateral arc. Suppose that all sides of a quadrilateral are equal in length. And opposite sides are parallel. So sir, use vector methods. Use vector methods to show that the diagonals are perpendicular. Use vector methods to show that the diagonals are perpendicular. Okay. तर तुम्हाला एक कन्सेप्ट मी सांगितलं होतं की जर दोन काय होता तो कन्सेप्ट की जर दोन वेक्टर परपेंडिकुलर आहे फॉर कन्सेप्ट A बार B बार ला परपेंडिकुलर आहे याचा अर्थ काय A बार डॉट B बार इज इक्वल टू किती 0 बरोबर. तो आपण क्या लिखायचं तो डायगोनल्स आर परपेंडिकुलर समजून घेणे त्यानंतर आपण सॉल्व करू. व्यवस्थित घेऊन घेतो पहिले समजून सिंपल गोष्ट आहे काहीच नाही याच्यामध्ये बघून घ्या एकदम व्यवस्थित. तर या ठिकाणी एक कॉर्डिलेटरल त्याचं नाव काय दिलं आपल्याला एबीसी एक नाव दिलं. याच्यामध्ये मला सांगा हे काय डायग्राम एसी हा डायग्राम बी. जसा क्वेश्चन मध्ये दिलं त्याप्रमाणे जाऊ. सर्वात पहिले काय आपण ऑल साइड्स ऑफ quadrilateral are equal in length. सगळ्यांची लेंथ इक्वल आहे म्हणजे हा लेंथ AB लेंथ इक्वल म्हणजे मॅग्निट्यूड किती 1 मॅग्निट्यूड ऑफ AB इक्वल 1 नाही मॅग्निट्यूड ऑफ AB is equal to magnitude of BC is equal to magnitude of CD is equal to magnitude of DA किंवा ED whatever BA सेम घेतलं आपण AB BC CD and DA. All sides of quadrilateral have are equal magnitude equal. त्यानंतर opposite sides are काय म्हणलं पॅरलल. तुम्हाला सांगा इथे opposite side काय AB चा opposite आहे कोण BC. तर दुसरी साइड कोणती AD चा पॅरलल कोण इक्वेशन नंबर 1. आता हे दोन्ही पॅरलल आहे तर पॅरलल म्हणजे मला सांगते वेक्टर AB बार इज इक्वल टू वेक्टर BC. तर सगळ्यांचे मॅग्निट्यूड इक्वल तर वेक्टरचे डायरेक्शन AB बार इज इक्वल टू DC बार AB बार इज इक्वल टू DC बार आणि पुन्हा काय AD बार इज इक्वल टू BC बार.
त्याला इक्वेशन नंबर किती? अब आपण क्या ठिकाणी काय ये डायगोनल AC और BD काय परपेंडिक्युलर. तर याच्यावर सांगितलं आता याला परपेंडिक्युलर दाखवायचं म्हणजे मला काय करावं लागेल AC बार डायगोनल AC बार और डायगोनल BD बार दोनों का डॉट प्रोडक्ट कितना है जी? ये अगर से 0 आ गया तो इसका मतलब ये दोनों में से हो गए परपेंडिक्युलर. आता आपलं काम काय पडतं हे पहिल्यांदा AC बार काढले आणि BD बार काढले. हे काढल्यानंतर दोघांचं काय घ्यायचं डॉट प्रोडक्ट आणि तो डॉट प्रोडक्ट त्याला पाहिजे तुम्हाला सांगा AC बार कशा काढतात. वेक्टर AC बार आहे का लक्षात? हे बघा हा ट्रायंगल वर वेक्टर AC बार कसा काढता येईल? AB बार आणि ट्रायंगल ऑफ रेडिएशन AB बार प्लस BC बार नथिंग बट योर AC बार. समजले का? AC बार इज इक्वल टू AB बार प्लस BC बार. हा काय आहे? ट्रायंगल ऑफ वेक्टर रेडिएशन. मला सांगा BD बार किती? हे जरा BD बार असा या किंवा तसा असा घेऊन चाल किती? BA बार प्लस ED बार. तर मला सांगा BA बार बरोबर आहे का? नाही. तर याची डायरेक्शन काय? A पासून BA. आपण काय केलं? BA. याला पण हीट करावं लागेल. हीट करण्यासाठी BA बार आहे. याला जर मला ED करायचे असेल तर डायरेक्शन काय आहे? अपोजिट आहे. डायरेक्शन अपोजिट म्हणजे कुठे फरक पडणार? साइड मध्ये. हा काय पडणार? मायनसचा ED बार. BA ला हीट केलं. डायरेक्शन A पासून B पर्यंत आहे. आपला याच्यानुसार काय आलं? BA. डायरेक्शन हीट करण्यासाठी काय आलं साइन? मायनस निगेटिव्ह वेक्टर मायनस ED बार आणि प्लस कितना? ED बार. ठीक है. तो ED बार कितना है? सॉरी पहले प्लस क्या लिखेंगे बाद में क्या लिखेंगे अपन? माइनस. राइट. इथपर्यंत काय असेल? ED बार मायनस किती आला? ED बार. मग आता याच्यामध्ये तुम्हाला बरोबर आहे का? BA बार प्लस BD बार नाही मी तुम्हाला नाही. मग आता दोघांचा डॉट प्रोडक्ट तर AC बार डॉट BD बार दोघांचा डॉट प्रोडक्ट किती आला? 0. एकदा 0 आला तर AC आणि BD एकमेकांना काय असेल? परपेंडिक्युलर. बरोबर. AC बारचा काय आलं? AB बार प्लस BC बार डॉट किती? AD बार मायनस AB बार. येते याचा डॉट प्रोडक्ट AB बार AD बार माइनस AB बार AB बार प्लस BC बार AD बार इंटू BC बार AB बार. मग हे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 चा वापर करून याच्यामध्ये दोन टर्म कॅन्सल होणार आणि हे तुम्हाला काय भेटणार? पूर्ण वेळ काय भेटणार? 0. त्याचा अर्थ आहे AC इज परपेंडिक्युलर टू दॅट. दाखवायचं काय ते करायला का? मला पण त्याला व्यवस्थित देऊन त्याच्यामध्ये दाखवा. स्टार्ट करा असं. ABCD of quadrilateral. Let ABCD of quadrilateral in which magnitude of AB bar, magnitude of BC bar is bar, magnitude of CD bar, magnitude of BA bar is equal to 3. Is equal to म्हणजे इक्वेशन नंबर 1. हे ती चार एकमेकाला काय असेल? इक्वल असेल त्यांनी क्वेश्चन मध्ये दिले. पुन्हा अँड आल्सो काय दिले? पुन्हा काय दिलं? सगळ्यांची लेंथ काय असेल? इक्वल बनलं. पुन्हा काय सांगितलं? अपोजिट साइडचा पॅरलल क्वेश्चन मध्ये दिलं. अपोजिट साइड मध्ये AB चा पॅरलल BC आणि AD चा पॅरलल कोण? BC. म्हणजे त्या वेक्टर इक्वल therefore vector AC bar and vector BD bar. ये फर्क है. चलो ओके. मग आता याच्यामध्ये आता दोन्हीमध्ये कॉमन आला पाहिजे त्यामुळे बघा इथपर्यंत आले AC बार ची इक्वल टू किती आला?
प्लस एडी बार, पण डायरेक्शन काय त्याची अपोजिट आहे, त्यामुळे मायनस एबी बार प्लस एडी बार, हे आपल्याला एडी बार मायनस एबी बार. आता मला सांगा दोन्हीमध्ये ज्यावेळेस आपण डॉट प्रोडक्ट घेणार, समजून घ्या हे फरक काय बदल दाखवायचं लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण दोघांचा डॉट प्रोडक्ट घेणार तर दोन्हीमध्ये काहीतरी टर्म कॅन्सल झाले पाहिजे. एबी बार प्लस बीसी बार पहिले समजून घ्या, त्यानंतर आपण लिहू त्याला एडी बार मायनस एबी बार. बघा डॉट प्रोडक्ट एबी बार डॉट एडी बार मायनस एबी बार डॉट एबी बार, then afterward plus BC bar into ED bar minus BC bar into the EB bar. आता EB bar आणि ED bar मध्ये काहीच नाही त्यामुळे हे तर तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये. त्यामुळे आपण काय करू याच्यामध्ये हा ED bar तर जाईल दोन मध्ये एक साइड कॉमन आहे, मग याच्यामध्ये EB bar plus BC bar याच्यामध्ये भाई EB bar आला आणि या ED bar च्या जागी मला काय करते असा काही तर थोडा उपयोग आहे, त्यामुळे मी इथे चेंज करायला या ठिकाणी या एडी बारच्या जागी काय केलं आपण इक्वेशन नंबर 1 2 नुसार, कारण एकमेकाला ते काय पॅरलल आहे, हे याला पॅरलल आहे याला पॅरलल, ही साइड एकमेकाला पॅरलल आहे. याप्रमाणे एडी बारच्या जागी मला काय येते बीसी बार, आणि आहे की नाही एडी बार इक्वल टू बीसी बार मायनस एबी बार. कुठून उचलला मी याला फ्रॉम इक्वेशन नंबर. आता जर आपण त्याचा डॉट प्रोडक्ट घेतलं एबी बार प्लस बीसी बार डॉट BC बार मायनस EB बार याचा जर डॉट प्रोडक्ट घेतला 100% व्हॅल्यू किती भेटणार असा पण भेटणार, पण थोडा जाईल नंतर मग व्हॅल्यू चेंज करावं लागेल. त्यामुळे नंतर घेतले सेव्ह इथेच करू आपण. इथे फक्त काय केलं आपण हा ED बारच्या जागी BC बार काय घेतला, तो इक्वेशन नंबर 2 तुम्ही ED बार इज इक्वल टू BC बार अपोजिट साइड काय एकमेकाला पॅरलल ED बार इज इक्वल टू काय BC बार. तर या दोघांचा डॉट प्रोडक्ट किती सोपं आहे बघा समज. तर AC बार डॉट ED bar. सांगा AC bar ची व्हॅल्यू सांगा. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ AC bar? AB bar plus BC bar. आणि याची व्हॅल्यू सांगा BC bar minus AB bar. या डॉट प्रोडक्ट आहे AB bar डॉट BC bar. बरोबर आहे का? BC bar minus AB bar आहे. AB bar डॉट BC bar माइनस AB बार डॉट AB बार प्लस BC बार डॉट BC बार. ठीक आहे, तुम्ही करून बघायचं, माझ्याकडे जागा नाही, तुम्ही करून बघा. याची व्हॅल्यू किती आली पाहिजे 0. 1 आणि 2 चा वापर करतो, 2 चा वापर केला 1 चा वापर करते. डॉट प्रोडक्ट घ्यायचं बहुत तुम्हाला काय काय करते किती मुलांचं लोक चालते काय करायचं पास थोडं खाली होतं बघू तुला काय करायचं त्याच्यामध्ये तो 1 मिनिट आणि अजून काढतो. डॉक्टर निघाला पाहिजे सगळ्यांना. जागा रस्त्यामुळे तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. इथे लिहू बघा AC बार डॉट BD बार AC बार डॉट BD बार. सांगा AC बार किती आहे BC बार किती आहे. अरे काही बरोबर आहे, बोलू नका काही बोलू नका. ज्याला आला नाही त्याने वरी बोर्डवर बघा समजून इथं डॉट प्रोडक्ट काय असेल बघा AB बार डॉट
BC bar. B bar dot AB bar. Minus BC bar dot AB bar. तर सर्वात पहिले डॉट प्रोडक्ट काय असतं आम्हाला काय पहिलीच प्रॉपर्टी लिहिलं डॉट प्रोडक्ट इज लॉकआउट त्याला कोविड बॅच मॅथमॅटिकल कोविड बॅच आता तो त्यांचा सेकंड लॉक आहे त्यामध्ये बरोबर मी काही स्टुडंटमध्ये ते लॉक आहे खाली होते कोविड बॅच बरोबर कसं झालं अरे तुम्हाला पहिले सांगितलं नाही की प्रॉपर्टी कॉम्युनिटी असतो ए बार डॉट बी बार लिहिलं का बी बार डॉट ए बार लिहिलं का दोघं सगळी कसा असतो सेम तर पहिली प्रॉपर्टीचा डॉट प्रोडक्ट काय असतो बोलता येईल समजलं पण बोलता येईल उलट आलेलं ही प्रॉपर्टी काय कॉम्युटेटिव्ह काय कॉम्युटेटिव्ह मला सांगा ना तर मला याला आखणी येईल का बरं अजून एक सांगा मला ए बार डॉट ए बार सगळे घेतलं रे प्रॉपर्टी मध्ये मी काय सांगितलं मग ए बार डॉट ए बार ए स्क्वेअर अरे हे पण सांगितलं येत नसेल तर फॉर्म्युला होता ए बार डॉट ए बारचा फॉर्म्युला पहिले वेक्टरचा माहिती दुसरं वेक्टरचा दोघांमध्ये अँगल 0 कारण सेम वेक्टर आहे ना angle 0 cos 0 किती 1 तो magnitude of a bar magnitude of a bar magnitude of a bar चा square a bar dot a bar किती अरे बाप 1 का सॉरी काय सांगितलं a bar dot a bar magnitude of a bar चा square b bar dot b bar तुम्ही खरंच येत नाही का उगाच हे काय अरे देशाला b bar dot b bar म्हणजे एकदा b bar चा स्क्वेअर c bar dot c bar सगळं प्रॉपर्टी मध्ये सांगितलं पुन्हा आता मला नाव मिळेल आता मला सांगा त्याला आता ते हा जुळलं का ab bar dot bc bar मला सांगा तर मग आता ab bar dot ab bar बरोबर बघा ab bar dot ab bar magnitude of ab bar चा स्क्वेअर bc bar dot bc bar magnitude of bc bar चा स्क्वेअर आता मला सांगा हा AB BC आहे बरी बघा एक मिनिट हे AB BC आहे आणि हा BC AB आहे तर ही प्रॉपर्टी कशी कॉम्युटेटिव्ह हा BC AB ला जर मी AB BC लिहिलं तर तुमचा काही जाणार आहे का माझं काही जाणार नाही मग हा प्लसचा मायनसचा काय कॅन्सल मग आता हा किती सांग मग पहिले प्लस लिहू का प्लसचा ही बरोबर लिहू नंतर काय मायनसचा आता मला सांगा जर इक्वेशन नंबर 1 मध्ये आहे सोपं डेटा काय सांगितलं सगळे क्लिअर केसी मॅग्नेट ऑफ AB बार इज इक्वल टू BC बार इज इक्वल टू CD बार इज इक्वल टू DA बार इक्वेशन नंबर 1 सांगितलं तर मला सांगा हे सगळ्यांचे क्लिअर इक्वल असेल तर मला असे पाहिजे मॅग्नेट ऑफ BC बार चा स्क्वेअर मायनस AB बार म्हणजे काय सगळे क्लिअर इक्वल आहे AB बार चा मला काय देईल याला पुन्हा काय देईल BC बार चा स्क्वेअर फ्रॉम तर इथून हे केलं तर किती 0 तर दोघांचा डॉट प्रोडक्ट किती आला 0 म्हणजे याचा अर्थ काय डायगोनल AC बार इज परपेंडिक्युलर टू आला का प्रॉपर्टी स्टोरसाठी घेतलं होतं का कोणी सांगा काय आला का पहिलं चालतं या therefore diagonal AC and diagonal BD are perpendicular to each other.
येतं मला सांगा थोडं सांगा तुम्ही एक मला सांगा तुम्ही घाबरले कशा कुणीच नाही तुम्ही तुम्हाला बसलेला काय तुम्हाला दोन दिवस बसले लहान मुलांना का घरी शाळेला पाठवतात त्यांना जायचं नसतं ते बळजबरी पाठवतात घरचे दिवसभर असे बसलेले असतात काही सांगत नाही कसं आहे बरं जे काही आला ते विचारत नाही तिला घाबरायचं नाही त्याच्याकडे आपण शिकण्यासाठी चालू काय आता दोनदा विचारा काय कळालं का असं बसू नका प्रॉपर्टी विचारला तुम्ही माझ्याकडे बघायला त्यावेळेस तर सांगितलं की ज्या मुलांना प्रॉपर्टी समजली त्यांना एक्साइजचे प्रश्न सॉल्व्ह करता येईल आपण थेरी काय घेतो पहिले कारण ती थेरीचा फायदा आपल्याला बोर्डमध्ये येतो थेरीमध्ये येतो थेरी कुठल्याही चॅप्टरची व्यवस्थित करायची थेरी जर तुम्हाला कळाला तर चॅप्टरचे प्रश्न तुम्हाला 50%च्या वर सॉल्व्ह करता येतात हे लक्षात ठेवा ठीक आहे मग आज स्टॉप बरोबर लवकर सेटअप लावून आपला ठेवता आला लवकर येऊ सेटअप लावून आज समजलं ना आपल्याला हे इक्वेशन बरोबर आहे तुम्हाला डिस्टर्ब नाही का डिस्टर्ब नाही चालते तर विल स्टॉप हिअर नाउ